हाय फ्रेंड्स, आपण बनवत आहोत सुका बोंबील. तर त्यासाठी साहित्य लागत आहे कांदा, टमॅटो. तर आपण कृतीला तयारी करत आहोत. यामध्ये तेल मी पॅनमध्ये तेल काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल गरम झालेलं आहे. बोंबील टाकून घ्यायचे आहे. ते ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ब्राऊन भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. भांड्यामध्ये काढून घेतले. त्याला आपण 2-3 पाण्यामध्ये असं धुवून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा. ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा चांगला. कांदा ब्राऊन भाजून झालेला आहे. त्यामध्ये टमॅटो आपण ॲड केलेला आहे. टमॅटो नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. टमॅटो पण छान प्रकारे नरम झालेला आहे, भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडी हळद, थोडा कांदा लसूण मसाला, अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला काही धुतलेले बोंबील टाकायचे आहे. तर माझ्या हजबंडने मला बटाटा टाकायला सांगितला होता. माझ्याकडे बटाटा नव्हता, कैरी होती आणि मी कैरी त्याच्यामध्ये ॲडिशनल ॲड करते. कधी मी केली नाही ॲड, फर्स्ट टाईम करते. पण ह्याने चव छान येईल असा माझा अंदाज आहे. थोडा आंबट तिखट अशा प्रकारे सुका बोंबील आज रेडी होईल आणि तुम्ही करून पहा. थोडं पाणी अर्धा ग्लास ॲड करायचं आणि गॅस स्लो फ्लेमवर करून 10 ते 15 मिनटं होऊन द्यायचं. अशा प्रकारे आपले बोंबील सुका झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. 15 मिनटं बघू शकता तुम्ही. गरम गरम चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी झाले आहे. थँक्यू.